अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावं या मागणीसाठी संत सावता माळी यांचे मूळ गाव असणाऱ्या अरण इथून अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे। 1000 पेक्षा जास्त साधुसंत, महंत, आखाडा प्रमुख, पीठाधीश्वर या यात्रेमध्ये सहभागी होतील। लव्ह जिहाद, लॉर्ड जिहाद अशा गोष्टींमध्ये हिंदूंना होणाऱ्या त्रासाचं निराकरण करून हिंदू जागृतीसाठी हिंदू राष्ट्र पदयात्रा काढली जाणार आहे। महंत राहुलगिरी महाराज आणि गणेश आखाडे यांच्या माध्यमातून या संपूर्ण पदयात्रेचं नियोजन करण्यात आलंय। ही यात्रा महाराष्ट्रातील विविध परिसरात फिरून पुणे येथील चतुर्शृंगी मंदिरापर्यंत जाणार आहे। अशा पद्धतीच्या यात्रा प्रत्येक राज्यात काढल्या जाणार आहेत। आज आपण पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलोय की सर्व हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत व्हावं मन, त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलेलो आहे। ही पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्शृंगी मंदिर पुणे, तिथं असं 10 दिवसाचा मुक्काम आहे। अशी पदयात्रा आहे। किती किलोमीटर आहे, किती साधक भक्तजन? ह्याच्यामध्ये 200 किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 1000 प्लस साधू येणार आहेत या पदयात्रेमध्ये। काय हेतू आहे नेमकं या पाठीमागे? ह्या पदयात्रेमध्ये म्हणजे धर्म जागृत व्हावा, हिंदू धर्म जागृत व्हावा, अखंड हिंदू राष्ट्र आमचं तयार व्हावं आणि लव जिहाद ह्या जिहादांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि हा लव जिहाद हा शब्द आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून गायब करायचा आहे। हा एक आमचा उद्दिष्ट आहे। किती तारखेला ही पदयात्रा 25 एप्रिल ते 5 मे असा 10 दिवसाचा प्रवास राहणार आहे। आपण जे यज्ञ आहे ते यज्ञामध्ये देखील ते केव्हा यज्ञाचं केव्हा असणार? महालक्ष्मी यज्ञाचं तो 29 मार्च तो राहणार आहे यज्ञाचा कार्यक्रम। ते झाल्यानंतर हा पदयात्रेचा कार्यक्रम निघणार आहे। काय इथं सरकारचा कोणाला भेटणार आहे का फक्त धर्मपीठातल्या? नाही, ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे। ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येने सर्वजण सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे। सर्व साधू संत येणार आहेत। कोणकोणते प्रामुख्याने कुठले असणार? तसं सर्व आखाड्याचे साधू संत, जे पीठाधीश्वर आहेत महाराष्ट्रातले प्रमुख, ते सर्वजण आणि सकल हिंदू समाज हे सर्वजण या पदयात्रेमध्ये येणार आहेत।